नमस्कार, मी कविता, सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवत आहे। त्याचं कारणही तसंच आहे की मी 15 दिवस मागच्या पंधरवड्यामध्ये गावाला गेले होते। यात्रा होती, लग्न होती, त्यामुळे गावालाच 8-15 दिवस माझे गावीच गेले। आणि त्याच्या आधीसुद्धा कामाचा लोड भरपूर होता। लग्न सराई असल्यामुळे कामाचा लोड भरपूर होता। तेव्हासुद्धा मला शूट करता नाही आलं, कटिंग आणि स्टिचिंगचंसुद्धा। काही ब्लाऊज, रेडी ब्लाऊजचे मी थोडेसे काही जे बनवलेले शॉर्ट होते तेच अपलोड केलेले होते आपल्या चॅनेलवरती। तर आता मी रेग्युलर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। आता आज मी एकाच मापाचे एका कस्टमरचे 4 ब्लाऊज आहेत, कारण आल्यानंतरसुद्धा कामाचा लोड भरपूर होता। आलेले मला 8-10 दिवस, आल्यानंतर पण शूट करता नाही आलं स्टिचिंग आणि कटिंगचं, कारण आल्यानंतरसुद्धा खूप कामाचा लोड होता। लग्न सीझन चालू असल्यामुळे भरपूर ब्लाऊजांचा लोड होता आणि आजचा व्हिडिओ बनवायचं मी ठरवलेलंच होतं की आज व्हिडिओ बनवायचाच। तर आज मी 4 ब्लाऊज एक साथ कटिंग करणार आहे, एकावर एक ठेवून असे 4 ब्लाऊज अस्तर एक हे पहा 4 ब्लाऊज एकदाच मी कटिंग करणार आहेत, कारण हे आहेत एकाच कस्टमरचे 4 ब्लाऊज एकाच मापाचे असल्यामुळे ते आपल्याला एक साथ कटिंग करता येणार आहेत। हे पहा, तर आजचा व्हिडिओ 4 ब्लाऊज सोबत एक साथ कसे कटिंग करायचे, 2 पीस कटोरीचे कपड्यावर कसं त्याची मांडणी करायची। माझ्याकडे पेपर कटिंग त्याचे केलेलं आहे, पेपर पॅटर्न रेग्युलरचं कस्टमर असल्यामुळे हे माझ्याकडे पेपर पॅटर्न कटिंग केलेलं आहे। तर हे ठेवून मी एकावर एक ठेवून 4 अस्तर एकावर एक ठेवून एक साथ कटिंग करणार आहे। तर त्याची मांडणी आपल्याला कपड्यावरती कशा प्रकारे करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। पण फक्त अस्तरच मी एकदाच कपड्यावर कटिंग करून दाखवणार आहे आणि ब्लाऊज पीस हा प्रत्येक सेपरेट मी कटिंग करणार आहे, कारण काही काठ पदरवाले आहेत आणि काही आपले साधे आहेत बिना काठाचे। हा काठ पदरवाला आणि हा सुद्धा काठ पदरवाला। याला मी छान असं प्रेस करून घेतलेलं आहे, हे पहा। आणि हे जे 2 आहेत ह्याला आपल्याला हाताला हातशिलाईची पट्टी लावावी लागणार आहे, कमरेला कमरपट्टी। म्हणजे ह्याचं मी वेगळं कटिंग करणार आहे, सेपरेट कटिंग करणार आहे प्रत्येक ब्लाऊजचं। हे बघा, असे याप्रमाणे एकाच कस्टमरचे 4 ब्लाऊज आहेत। याचा फक्त मी कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, स्टिचिंगचा नाही करणार आहे, कारण खूप वेळ जातो स्टिचिंगचा। आता हे 4 ब्लाऊज मला उद्या दुपारपर्यंत द्यायचे आहेत, आज आणि उद्या 2 दिवसामध्ये, म्हणजे उद्या दुपारपर्यंतच मला ते पूर्ण करायचे आहेत। त्यामुळे मी तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ नाही करणार आहे, फक्त कटिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे, ते बी फक्त अस्तर कटिंगचा। ओके, चला तर मग आपण कटिंगला सुरुवात करूया। हे पहा, हे पेपर पॅटर्न माझे कटिंग केलेले आहेत। हे कस्टमरचं माप माझ्याकडे कटिंग केलेलं आहे, तेच पेपर पॅटर्न मी ठेवून तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे। त्याआधी तुम्हाला मी उंचीचं माप दाखवते। उंची आहे 14.5 इंचाची, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 15.5 इंचाचं मी मार्क केले। आणि अप्पर चेस्ट 38 साईजचं आहे आणि फुल बस्ट आहे 40 इंचाचं। हे आहे बाही उंची आहे आपली 8.5, म्हणजे 7.5 इंच तयार उंची आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 8.5 इंचाची। हा आपला कटोरीचा साईड पार्ट, योकपट्टी, आणि ही 2 पीस कटोरी। हे पहा, असं याप्रमाणे असणार आहे 2 पीस कटोरीचं पॅटर्न। तर पहा, हे पहा, हे पहा, सगळ्यात पहिलं मी 4 अस्तर एकावर एक असे व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे।
1 2 3 4 आणि ही आहे बंद बाजू, हे 4 अस्तरची बंद बाजू. आणि या बाजूला आहे ओपन बाजू, म्हणजे हे पहा याप्रमाणे. हे सुद्धा असं व्यवस्थित असं अस्तरांची आपण मांडणी करून घेतलेली आहे. एकावर एक असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. आता पहा, हा जो पाठीमागचा भाग आहे हा आपल्याला बंद बाजूकडे ठेवायचा आहे. आणि ही किनारीची बाजू असल्यामुळे मी अर्धा इंच इकडे हे अंतर सोडून देणार आहे. हे पहा, आता मी मार्किंग करून घेते. हे इथं मी फिटिंगचं नॉच लावलेलं आहे. फिटिंगसाठी त्याचं मार्किंग इथे केलेलं आहे. हा आहे मुंडा, हे पहा. ओके, आता टक्सचं मार्किंग करायचं राहिलं माझं. हे पहा, हा टक्स आहे 1 इंचाचा. आता गळा उंची 9 इंचाचा गळा आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 9.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, 9.5 इंचाचा. पण ह्याच्यामध्ये एक बदल करायला सांगितला मला कस्टमरने, की गळा अर्धा इंचाने गळा उंची वाढवा. तर मी आता याप्रमाणे अशी गळा उंची अर्धा इंच फक्त अशी वाढवून घेते. म्हणजे 9 इंचाचा गळा आहे तर तो 9.5 इंचाचा करते. हो का, याप्रमाणे आपण गळा उंची वाढवलेली आहे. आता या बाजूला कटोरीचा साईड पार्टचं मार्किंग करणार आहे. हा नॉच जो इथे लावलेला आहे तो फिटिंगसाठीचा, तिथं सुद्धा मी मार्किंग करून घेते. तर हे आपलं योगपट्टीचं मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला 2 पीस कटोरीचं म्हणजे कटोरीचं मार्किंग करायचं आहे. ते तुम्ही व्यवस्थित असं लक्ष देऊन पहा. हे पहा, इथे मी अशी ही कटोरी असं क्रॉसमध्ये ठेवणार आहे. हा कटोरीचा पार्ट जो आहे तो क्रॉसमध्ये ठेवणार आहे. इथं हा नॉच लावलेला आपल्याला मध्य, कटोरीचा मध्य, तिथे सुद्धा एक नॉच लावून घेतला आहे. आणि बाकीचं असं आहे तसंच मी मार्क करून घेते. हे पहा,
आता हे पहा, आता कटोरीचा हा दुसरा पार्ट, खालची बाजू ही टक्सची, हे पहा हे इथं नॉच लावलेले, टक्सचं मार्किंग केलेलं, तिथे मी ते मार्किंग देऊन घेते. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट पेंडिंग आहेत, तर त्याचंसुद्धा पेपर कटिंग मी लवकरात लवकर दाखवण्याचा प्रयत्न करेल. एका ताईची कमेंट होती की ताई 34 छातीचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवा, तर ते सुद्धा मी थोड्याच कालावधीत तुम्हाला दाखवणार आहे. आणि अजून एका ताईची कमेंट होती की 38 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग दाखवा, तर ते सुद्धा मी दाखवणार आहे. तर हे पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, बाही कटिंग करायची. हे आपली बाही कुठेही वाढवायची नाही, खालच्या बाजूला सुद्धा नाही आणि किंवा कुठेही नाही. हे पहा, शिलाई मार्जिन ॲड करूनच मी पेपर कटिंग हे केलेलं होतं. 7.5 इंचाची बाही उंची होती, तर 8.5 इंच कटिंग करून घेतलेले, 1 इंच प्लस करून. हे पहा, आता आपल्याला आहे तसंच हे मार्क करून घ्यायचे. हे पहा, हे पहा, असं याप्रमाणे आपलं बाहीचं ड्राफ्टिंग मार्किंग करून झालेलं आहे. तर आता मी कटिंग करून घेते. पहा, आता कटिंग कसं करायचं आहे, आता बघा हे खडूचं मार्किंग आपलं थोडंसं जाड येते, ते आपल्याला इथून नाही कटिंग करायचे. पहा, तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते. हे पहा, आता आपल्याला बरोबर असं इथून कट करायचे. पहा असं, कारण खडूचं मार्किंग म्हणजे असं जाड होतं आपलं, तर तो इथून कटिंग नाही करायचं आपल्याला, इथून कटिंग करायचे. पहा, तर सुरुवातीला मी पाठीमागचा भाग कट करून घेते. हे पहा, चार, बरोबर. तर व्यवस्थित तुम्ही लक्षपूर्वक पहा कसं कटिंग करायचं. चार ब्लाऊज एक साथ कटिंग करायला आपल्या कैचीला धार व्यवस्थित धारदारच पाहिजे कैची आपली कटिंग करताना. हे पहा, आणि आता हे मार्किंग आपलं टक्स, हे पहा इथे जे मार्किंग आहे आपलं टक्सचं, 1 इंचाचा टक्स आहे हा, तर ते आपण नंतर नॉच लावणार आहोत सेपरेट एक एक ब्लाऊज घेऊन, म्हणजे एक एक अस्तर घेऊन. हे पहा, आता पहा आपला 1/2 इंचाचा गळा खाली घेतलेला आहे. मला
हे पहा आपले एक साथ 4 अस्तर पाठीमागचा भाग कटिंग झालेला आहे. आता या बाजूने योगपट्टीचं कटिंग मी करून घेते. हे पहा हे पहा हे पहा हे कटोरीचे साईड पार्ट आपले एकदम व्यवस्थित कट झालेले आहेत. हे पहा कुठेही कमी जास्त कटिंग म्हणजे कपडा एकदम व्यवस्थित आपला एकसारखा आलेला आहे चारही पण अस्तरचे. हे पहा हे 4 साईड पार्ट एकावर एक ठेवून कापल्यामुळे आपल्या एक साथ कापल्यामुळे वेळ वाचतो. हे पहा हे पहा आता इथे सुद्धा हे नॉचचं जे मार्किंग केलेलं आहे टक्सचं ते सुद्धा आपण तिथे नॉचेस लावून घेणार आहोत. हे पहा म्हणजे आपल्याला टक्स द्यायला सोपं जातं. हे 4ही नॉच मी एक साथ लावलेत पहा. त्यासाठी कैचीला व्यवस्थित अशी धार पाहिजे. तुमच्या कैचीला व्यवस्थित धार नसेल तर तुम्ही 2-2 किंवा 1-1 सेपरेट ठेवून कट करू शकता. हे पहा हे पहा आता ह्याला सुद्धा नॉच लावून घ्यायचे. हा सेंटरचा नॉच असणार आहे आपला. हे पहा इथे सुद्धा 4ही अस्तरला एक साथ आपले नॉच लावून झालेले आहे. आता पहा ही आहे बाही कटिंग. हे पहा तुम्हाला मग अशी व्यवस्थित दिसलं नसेल खालच्या बाजूचं मार्किंग करताना तर हे पहा आणि 4 हे पहा
हे पहा. हे पहा, आता एक साथ आपल्या 4 बाही एक साथ कटिंग झालेल्या आहेत आणि एकदम व्यवस्थित कटिंग झालेलं आहे. कुठेही वर खाली झालेलं नाही, एकदम सारखं असं कटिंग झालेलं आहे. हे पहा. ओके, हे झाले आपले 4 अस्तरचं कटिंग झाले 4 ब्लाउजांचं. ओके, तर हे पहा 4 अस्तरचे भाग मी कटिंग केलेले वेगवेगळे करून घेतलेले आहेत. अशाप्रमाणे आपलं 4 ब्लाऊजचं कटिंग अस्तर कटिंग झालेलं आहे. हे पहा. सर्व भाग असे मी वेगवेगळे करून घेतलेले आहेत. हे पहा, तर आपले 4 अस्तर कट करून झालेले आहेत. आता एका ब्लाऊज पीसचं कटिंग मी तुम्हाला करून दाखवणार आहे, कपड्यावरती पण कसं ठेवायचं ते पॅटर्न आपले. हे पहा, तर हा आहे आपला ब्लाऊज पीस. पहिलं उलट सुलट बाजू पाहून घ्यायची. तर ही आहे उलट बाजू आणि ही आहे सरळ बाजू. तर मी आता प्रथम बाही कटिंग करून घेणार आहे. हे पहा, सरळ असं व्यवस्थित मांडून म्हणजे असं ठेवून घ्यायचं एकावर एक असं व्यवस्थित सरळ. आणि त्यानंतर मग हे पहा, हे पहा, बरोबर आपली बाही कपड्यामध्ये या मापात अशी बसते व्यवस्थित. आता हे हलणार नाही याची काळजी घ्यायची. आपली अस्तर एका बाजूला आणि ब्लाऊज पीस एका बाजूला असं होणार नाही याची काळजी घेऊन आपण पिनअप करणार आहोत. हे पहा, आता ही आपली बाही कटिंग झालेली आहे. आता याच्यानंतर आपण पाठचा भाग कट करून घेणार. हे पहा, असं व्यवस्थित काठाला काठ जुळवून एकावर एक असं व्यवस्थित सारखं करून घ्यायचं. आणि हा पाठीमागचा भाग असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि असं पिन लावून घ्यायचे. सेंटर आपला व्यवस्थित आला पाहिजे. आणि ब्लाऊज पीस अस्तर ठेवून कटिंग करताना नेहमी पिनअप करूनच घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं कुठेही वर खाली होणार नाही कटिंग करताना किंवा कमी जास्त होणार नाही. मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे हे. हा आपला पाठीमागचा भाग कट करून झालेला आहे.